कामगारांचा पगार व्यवस्थित दिला नाही, त्यांच्यावर शेतकऱ्यांची बिलं व्यवस्थित दिली नाहीत. आता जी व्यवस्थापन आहे यांच्या चुकीच्या धोरणामुळं कारखाना नुकसानीत आलेला आहे. कारखान्याचे टनेजची चोरी झाली, त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या ऊसाची चोरी झाली, त्याच्यानंतर कारखान्यातून साखर चोरीला गेली. काही वेळा 10 कोटी 15 कोटी 19 कोटी असे 3 वेळा भ्रष्टाचारात गेले. रिकव्हरी चोरल्यामुळं कारखान्याचं गळित टनेजमध्ये दाखवलं, पण उत्पादन टनेजमध्ये दाखवलं नाही. कारखाना चालू असताना मॉडिफिकेशन वाढवण्यासाठी तिने 3 वेळा एक्सपेन्शन केलं. कामगारांनी जो पगार वेतन मिळत होतं ते वेळेवर दिले नाही, आणि हिने जाणून बुजून कारखाना स्वतःच्या घशात घालण्यासाठी जाणून बुजून बंद ठेवलेला आहे. सध्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये महांकाली साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे आणि सध्या कारखान्यासंदर्भातच या तालुक्यामध्ये चर्चा आहे. कशा पद्धतीनं निवडणूक होणार किंवा नक्की कुणाचा विजय या निवडणुकीमध्ये होणार. आता या कारखान्यासंदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत महांकाली कारखाना बचाव कृती समितीचे शहाजी कोळेकर या ठिकाणी आहेत. कोळेकर साहेब, निवडणूक सुरू आहे आणि काय वाटतंय, म्हणजे इलेक्शन आता लागलेलं आहे, काय नक्की भूमिका आहे? आत्ताच हे इलेक्शन लागलंय. आतापर्यंत असं इलेक्शन कधी लागलेलं नव्हतं. बर, ही पहिलीच वेळ आहे इलेक्शन, एवढं क्रॉस करून एवढं इलेक्शन लागणार ही पहिलीच वेळ आहे. ही वेळ पण आली नसती. आमचे ज्येष्ठ नेते राजाराम बापू पाटील इस्लामपूरचे, त्याने आमच्या भागात कुठलाही रोजगार उपलब्ध नव्हता म्हणून हे महांकाली सहकारी साखर कारखाना, आणि त्याने असं नाव दिलं की महांकाली देवी आमच्या तालुक्यात जागृत देवस्थान आहे, आणि त्याने महांकाली देवीचं नाव द्यायचं असं कारखान्याला सुचवून श्री महांकाली सहकारी साखर कारखाना असं नाव देऊन त्याच्या पाठीमागं आम्ही राजाराम बापू पाटील नगर हे नाव आम्ही दिलं. आमच्या धाडसानं, आमच्या नेत्याने. आणि त्या राजाराम बापू पाटील यांच्या संग काम करत असताना आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते पंडितराव जाधव, परत त्यांच्यासोबत काम करत असणारे नानासाहेब सागरे, विठ्ठल कामाना कोळेकर बापू, गोरख काका बोरगावचे, परत अजितराव घोरपडे कंगडोळीचे, हे त्यांच्या संग काम करत असताना त्यांनी आमच्या कवठेमंकाळसाठी दुष्काळी भागात हा महांकाली कारखाना मंजूर करून घेऊन त्याचे काम चालू केले. त्याची जबाबदारी पूर्ण राजाराम बापूंच्या संघ काम करणाऱ्या नेते मंडळीने आमच्या पंडितांना जाधव यांच्यावर सोपवली. तसं ते धाडशी होते म्हणून त्यांच्यावर सोपवली, आणि खरोखरच त्यांनी धाडस दाखवून कारखाना मंजूर करून आणून कारखाना व्यवस्थित त्याचं बांधकाम करून मशिनरी फिटिंग करून सगळं व्यवस्थापन करून कामगाराला राहण्यासाठी सुद्धा, कामगारांच्या व्यवस्थापनासाठी अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही कॉलनी नसेल तसे आमच्या पंडितराव जाधव अण्णाने कामगाराची राहण्याची सोय सुद्धा करून दिली. कामगारासाठी कारखान्याच्या लगतच कॉलनी काढून फोन केला किंवा काही जर कारखान्यात अडचण आली, पाठदिशी कामगारांना फोन केल्या कारखान्यात कामावर हजर व्हावं अशी व्यवस्था कॉलनीची करून कामगारांनी व्यवस्थित ठेवलं. नाही, सध्या आता कारखाना, आणि आता एवढंही करत असताना काय काळ त्यांनी कारखाना स्थापन करून कारखाना चालवला. त्यांच्या कारकिर्दीत कारखाना त्यांनी चांगला चालवून 3 वर्षाच्या आत तिने कर्जमुक्त कारखाना केला. त्याच्यानंतर कामगाराला भरपूर वेतन मिळत नाही, दुष्काळातला भाग आहे म्हणून त्याने शासनाच्या पाठीमागं लागून हाफ वेजेवर बसवून घेतला आणि कामगारांनी पगार वाढवला. कामगारांनी लांब पडतंय जायची व्यवस्था नाही म्हणून काय लोकांनी मोटरसायकल दिल्या, काय लोकांनी सायकली वाटप केलं. असा कारखाना त्यांनी व्यवस्थित चालवून कर्जमुक्त केला. त्याच्यानंतर काय काळानं त्यांच्यावर काहीतरी आरोप झाले, काहीतरी त्यांना या संचालक मंडळात काढून बाजूला काढलं. त्याच्यानंतर नानासाहेब सागरे यांच्याकडे हे कारखान्याची महांकाली कारखान्यात धोराडे आणली. मग पंडितांनाच्या काळात ऊस इथं कार्यक्षेत्रात नव्हताच, लई झालं तर आमच्या कार्यक्षेत्रावर 5,000 टनच असायचा. बाहेर ऊस आणून हे पंडितांना कर्जमुक्त कारखाना केलता. त्याच्यानंतर सुद्धा पाणी नव्हतं आम्हाला. त्याच्यानंतर आमचे नेते अजितराव घोरपडे पाटबंधारे खात्याचे मंत्री झाल्यावर आमच्या तालुक्यासाठी अजितराव घोरपडे सरकारने म्हैसाळ योजना पूर्ण करून ह्या तालुक्यात ह्या लागणाऱ्या कारखान्याला जवळजवळ वर्षाकाठी किती ऊस लागतोय त्या अंदाजाने 1 5 लाख
7-8 लाख असा ऊसाचं पाणी आल्यामुळे कार्यक्षेत्र तयार झालं. लांबून असं ऊस नाही, मी काय म्हणतोय, कारखाना स्थापन झाला, कशा पद्धतीने प्रयत्न झाले हे ठीक आहेत परत, हा. पण आता काय परिस्थिती आहे कारखान्याची? आता परिस्थिती म्हणजे कारखाना व्यवस्थित चालू होता. ह्याच आता जी व्यवस्थापन आहे यांच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाना नुकसानीत आलेला आहे. बरं. आणि कारखाना नुकसान आला म्हणजे जाणून बुजून नुकसान घेणं आणलेला आहे. बरं. कामगारांचा पगार व्यवस्थित दिला नाही, त्यांच्यावर शेतकऱ्यांची बिलं व्यवस्थित दिली नाहीत. परत कारखान्याचे टनेजची चोरी झाली, त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या ऊसाची चोरी झाली, त्याच्यानंतर कारखान्यातून साखर चोरीला गेली. असा प्रकार चालू केल्यामुळं कारखान्यात तोट्याची बाजू एक झाली. दुसरी तोट्याची बाजू, कारखाना चालू असताना मॉडिफिकेशन वाढवण्यासाठी तिने 3 वेळा एक्सपान्शन केलं. प्रत्यक्षात एक्सपान्शन कागदोपत्रीच केलं, पण प्रत्यक्षात मशिनरी इथं आणून काय केलेलं नाही. ह्यात भ्रष्टाचार असा एकूण 3 वेळा झाला भ्रष्टाचार. त्यात काही वेळा 10 कोटी, 15 कोटी, 19 कोटी असे 3 वेळा भ्रष्टाचारात गेले. त्याच्यानंतर रिकव्हरी चोरल्यामुळं कारखान्याचं गळित टनेजमध्ये दाखवलं, पण उत्पादन टनेजमध्ये दाखवलं नाही. त्यामध्ये कारखाना नुकसानी झाला. ही जाणून बुजून नुकसान दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर कामगारांनी जो पगार वेतन मिळत होतं ते वेळेवर दिले नाही. त्याच्यानंतर कामगारांना पगार दिला नसून काय अधिकाऱ्याने कारखान्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं ऊस गळीत करता असताना त्यातून साखर पोलमध्ये बाहेर गेली. म्हणजे 24 तासात कमीत कमी 100-150 पोती वेस्टेज गेली. त्याच्यानंतर साखर तयार झालेली साखर शरप इकडे तिकडं तो ओव्हरफुल होऊन सांडून टाक्या इकडे तिकडे ते 100-150 पोती असं कारखाना तोट्यात येणे आणलं. आता शेतकऱ्यांचं काय नक्की नुकसान? आणि आता एवढं नुकसान बघून हिने गेले 7 वर्षे कारखाना बंद ठेवल्यामुळं सभासदाला शेतकरी उत्पादक आमच्या तालुक्यातला जे आहे बाहेर ऊस घालवायला त्यांना एकरी 10 ते 15 हजार रुपये खर्च येतो. त्याच्यानंतर टोळीवाले वाहन अडकलं म्हणून त्याला 1,000-2,000 रुपये मागतात. तुमचा ऊस तोडायचा हिथं गाडी बसत नाही, गाडीसाठी दुसरी गाड्या ओढून आल्या त्याला 1,000-2,000 द्यायला लागतात. असा शेतकरी आमचा वैतावून गेलाय. आणि हिने जाणून बुजून कारखाना स्वतःच्या घशात घालण्यासाठी जाणून बुजून बंद ठेवलेला आहे. त्याच्यामुळं कारखाना हे बंद आहे. आणि आता इलेक्शन लागले, इलेक्शन तोंडावर म्हणते आम्ही चालू करतो, पण ह्यांची भावना काय चालू करायची नाही. आणि कारखान्याचं स्थावर इस्टेट हिने विक्री चालू केल्या. स्थावर इस्टेट म्हणजे विक्री चालू प्रत्यक्षात बघायला इथं हाय मिळतंय आपल्याला. कारखान्याचे 80 एकराचे प्लॉट पाडून विक्री करायचं काढलं आणि कारखान्याचं कर्ज भरायचं काढलं की नाही. आणि कारखान्याचं कर्ज आपल्याला ओटीसमध्ये जर भरायचं झालं तर लई काय कर्ज नाही, 80-82 कोटी कर्ज आहे, एवढंच आहे. आणि बँक ऑफ इंडियाचं कर्ज जे आहे ते वाहनधारकाच्या नावावर आहे, कारखान्याचा काही संबंध त्यात येतच नाही. कारखान्याच्या वाहनधारकाच्या किंवा कारखान्याला वाहनं घेऊन दिले त्या शेतकऱ्याने त्या शेतकऱ्याच्या नावावर करणार, बँक ऑफ इंडियाचं कर्ज इकडे येतच नाही. फक्त जामीन कारखाना आहे म्हणून एक कारखान्यावर कर्ज दाखवतंय. असं एक 200-250 कोटी 300 कोटीपर्यंत हे कर्ज दाखवते, पण ऍक्च्युअली एवढं कर्ज नाही. आता जी तुम्ही समिती स्थापन केलेली आहे, कारखाना बचाव कृती समिती, काय नेमकं धोरण आहे तुमच्या? ह्या कारखाना कामगार आणि कारखाना बचाव कृती समिती ही दोघांनी मिळून तयार केलं आहे. कामगार अधिक कारखाना बचाव कृती समिती गेली 9 वर्ष आम्ही झगडत होतो. त्यामुळे आम्हाला ह्या बचाव कृती समितीनं पाठिंबा दिला. कारखाना वाचवला तिने, आमची विक्री कारखान्याची थांबवली, विक्री झालेली खरेदीपत्र कॅन्सल त्यांनी केली आणि सभासदांचा आहे तसा कारखाना ठेवला. त्याच्यामुळं सभासद हा जागृत झालाय आता इथला कवठेमंगळ तालुक्यातला ह्या महांकाली कारखान्याचा. काही जर झालं सत्ताधारी पक्षाला तो मतदान करणार नाही. बचाव कृती समिती आणि कामगार पॅनेल ही जी मिळून लागलंय ह्याच पॅनेलला सभासद मतदान करणार आणि जुनं जे संचालक मंडळ आहे इथनं हाकलून काढायची तयारी सभासदांनी दाखवलेली आहे. आणि बचाव कृती समिती आणि कामगार पॅनेल हे नक्की विजय होणार आणि परत फेरशे कारखाना चालू करणार. नाही, तुमचं आता पुढचं पॅनल तुमच्या जे आहे सगळे गटाचं पॅनल आहे, खरं तर मोठं पॅनल आहे, ताकद मोठी आहे, महायुती सरकार आहे. तुमचा म्हणजे तुमच्या मागे ठामपणे सभासद असतील किंवा जनता मागे उभा राहील का, काय वाटतं? आता सध्या परिस्थिती आमासने आमचं धाडस म्हणजे कसं करतो, आमचे कामगार आहेत 500 कामगार आहेत. 500 कामगारापैकी 200-300 कामगार सभासद आहेत. आणि आम्ही कामगारांनी ठरवलंय सभासदापाशी जाऊन त्यांना हे सगळं सांगून आम्ही पूर्ण एक कामगारानं 10 मतं तयार करणार. ही कारखाना बचाव कृती समिती आणि कामगार पॅनेल ही मिळून जे लागले हे आम्ही विजय करणार. आणि सभासदांच्या आम्ही भेटीगाठी घेतल्यात, सभासद यांच्यावर संतापल्यात. ऊस घालवताना काय वेतना होत्यात त्या सभासदांना आम्हाला सांगितल्यात. आमचे एकरी 10-15 हजार रुपये जातात,
ऊसतोडीवाले दमवतात. ह्या व्यातना आम्हाला सहन होत नाहीत. सत्तेत लवकर बदल करा ही सभासदांकडनं आम्हासने वारंवार सूचना येतात. त्या योजनेतनं आम्ही हे सगळं करणार आहे ना आमच्या पॅनेलचा विजय हे नक्की होणार आहे. पूर्ण ताकदीने आम्ही विजय करून घेणार आहे. तर नक्कीच हे होते शहाजी कोळेकर. त्यांनी कारखान्याची सध्याची परिस्थिती आणि जनता असेल किंवा सभासद असेल तर ठामपणे आमच्यावरच त्या ठिकाणी विश्वास टाकून आमचं पॅनल निवडून देतील अशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी ठाम विश्वास असलेला बघायला मिळतोय. आणि या निवडणुकीमध्ये काय काय त्या ठिकाणी घडामोडी घडतायत हेच आता या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. नमस्कार. आपल्या सेवेत आहे डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आरोग्य हेच आयुष्याची खरी संपत्ती आणि त्या आरोग्याची संपूर्ण काळजी आता एकाच छताखाली. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU, डायलिसिस, डिजिटल एक्सरे, CT स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी तसेच विविध आजारांवरील विशेष उपचार, सर्व सुविधा एकाच ठिकाणी. मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य आणि बांधकाम कामगार आरोग्य या योजनांखाली सर्व उपचार व सुविधा मोफत. कमी खर्च, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि माणुसकीची साथ हीच आमची खरी ओळख. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा.